मेसेज द्यायचा आहे. नायलॉनचा मांजा, सिंथेटिक थ्रेड, इंडस्ट्रियल थ्रेड हे अतिशय घातक आहेत. हे याच्याने जीवितहानी सुद्धा होते. त्याच्यामध्ये पक्षी, प्राणी, मनुष्य सर्वांची जीवितहानी होते. आपल्याकडे मागचे काही अनुभव आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून याचा वापर बिलकुल करायला नाही पाहिजे. जर आम्हाला असा वापर करताना कोणी आढळून आले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो. त्याच कायदेशीर कारवाईमध्ये आम्ही हे सर्व जप्त केलेलं आहोत. यामध्ये जेव्हा सजवण्यात आलेलं होतं पूर्ण माझ्या एका लाईनीमध्ये एक मेसेजही लिहिण्यात आलेला होता आणि इथे लहान मुलं आणि पेरेंट्स वगैरे पण ह्या पूर्ण दृश्य बघण्यासाठी आले होते. काय सांगताना का आव्हान? इथे आम्ही जाणून बुजून शाळकरी मुलांना बोलवलं होतं, जेणेकरून त्यांना समजेल की नायलॉनचा मांजा हा बॅन आहे, अवैध आहे आणि त्याच्यामुळे कुणाचा जीव देखील जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही सर्व नागरिकांना एक आवाहन करेन की आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून कुणीही नायलॉन मांजाचा वापर करू नका. जे पतंग उडवणारे असतात त्यांच्या देखील हातासाठी हा घातक आहे. बाकीच्यांचा त्याच्यामध्ये जीव देखील जातो आहे, रस्त्यावर जातो, कुठे आडवा आला तर गळा कापला जातो. तर मी सर्वांना एक आवाहन करेन की आपल्याला कुठेही याचा जर वापर आढळून आला तर त्वरित आपण 112 नंबरवर कॉल करून माहिती द्यायची आहे. आपलं नाव देखील याच्यामध्ये गुप्त ठेवण्यात येईल आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. छकडी तुटलेली आहे पण माझ्या त्याच्यानंतर काय करणार आहे त्याच्यात? नाही, आपण ही जी कारवाई एक सिंबॉलिक कारवाई याच्यामध्ये नष्ट होणार नाहीये. आपण जनतेला जास्तीत जास्त मेसेज जावा की हा घातक आहे, जीवितास तसंच अवैध